रूपानं आहे, पण ते आनंद आपल्या जवळ आहे, पण ते आनंद आपल्याला प्रगट करता येत नाही. ती आनंदाची ऊर्जा आपल्याला दाखवता येत नाही. ती आनंदाचे लहर आपल्याला बाहेर काढता येत नाही. कुणीतरी ते आनंद आपल्या अंतःकरणातला दाखवणारा एखादा व्यक्ती असावा लागतो, बर का? कोणतरी असावा लागतो. तसं हे पुण्याशिवाय हे घडू शकत नाही. म्हणून अनंत जन्माच्या पुण्यानं महाराज सांगतात की, कारण देवा भाव कसा असतो, आताचा भाव तो क्षणात नसतो, क्षणातला भाव तो तासामध्ये नसतो. कीर्तनातला जो भाव आहे तो कीर्तन संपल्यानंतर सुद्धा तो भाव नसतो. आपला भाव कसा आहे? आळूमाळू भाव आहे. आळूमाळू भाव म्हणजे प्रसंगाला अनुसरून आपल्या ठिकाणी भाव तयार होतो. कथा असले की भाव तयार होतो, कीर्तन असले की भाव तयार होतो, आणि कीर्तन कथा संपली की आपला भाव संपतो. म्हणून साधू संत महात्म्याचा जो भाव आहे तो संपत नव्हता. ती भावना ते काय होत, ती उद्भावन होत होती. भावनेची ऊर्जा वाढली पाहिजे. जसं जसं परमार्थामध्ये आपण येतो तसं तसं परमार्थात, जसं जसं आपलं वय वाढतं परमार्थामध्ये आपण येतो ना, तसं तसं अंतःकरणातली भावना अशी वाढली पाहिजे. वाढावी का कमी व्हावी? कमी व्हावी का वाढावी? महाराज आता वाढत नाही, कमी व्हायला लागली. परमार्थातली जी भावना लागते ती भावना आता लोकांमध्ये दिसत नाही. लोकांची भावना काय झालेली आहे? संपलेली आहे. परमार्थाकडे माणसांची प्रवृत्ती नाहीये. लोकांची प्रवृत्ती फक्त काय? लोकीषणात, लोकीषणात आहे. परमार्थ हा लोकीषणाचा विषय नाहीये. परमार्थ केवळ लोकांनी चांगलं म्हणावं यासाठी परमार्थ नाहीये. परमार्थ कशासाठी? एक तर आपण केलेलं परमार्थ एक भगवंताला जरी आवडलं तरी आपलं खूप झालं. संत महात्म्यांनी समाजासाठी परमार्थ केलं नाही, पब्लिक साठी परमार्थ केलं नाही. परमार्थाचा आनंद मिळवण्यासाठी फक्त देवासाठी त्यांनी परमार्थ केलं. आणि जो देवासाठी परमार्थ करतो, देवासाठी भाव निर्माण करतो, तोच खरा महात्मा असतो. आपण लोकांसाठी भाव तयार करायचा नाही, लोक काय म्हणतील याचा विचार करायचा नाही. कारण लोकांचा एक स्वभाव आहे. या जनतेचा स्वभाव कसा असतो? जनता तुम्हाला केव्हा मोठं करील आणि तीच जनता तुम्हाला केव्हा खाली टाकेल सांगता येत नाही. म्हणून साधू संतांचे विचार एवढे मार्मिक आहेत ना. साधू संत महात्म्यांनी परमार्थ करत असताना एवढ्या सूक्ष्म रीतीने परमार्थ केलं. संबंधच ठेवले नाहीत त्यांनी. आपण संबंध ठेवले फक्त एक देवाशी, पांडुरंग परमात्म्याशी संबंध ठेवला. म्हणून तर संतांचा परमार्थ आणि संतांचे जे विचार आतापर्यंत उज्ज्वल जे होतात त्याचं कारण तेच आहे ना. आपल्या परमार्थातली स्थिती कशी आहे? आपल्या परमार्थातली स्थिती फक्त आनंद कालापर्यंत टिकू शकत नाही. आपल्या परमार्थातली स्थिती फक्त काही मर्यादा आहे, त्याला मर्यादा आहे. म्हणून परमार्थ टिकवण्यासाठी, परमार्थामध्ये आपण सुख समाधान मिळवण्यासाठी आपल्या अंतःकरणामध्ये देवाविषयी काय लागतो? केवळ भाव लागतो. भाव साधा भाव नाही, भाव तो विशुद्ध भाव लागतो. भावेषु विद्यते देवो तस्मात् भाव कारणम. काय? भावेषु विद्यते देव तस्मात् भाव कारणम. देवाला काय लागतो? विशुद्ध भाव लागतो. देवा कारणे भाव तस्मात् त्यावे न लगे झाले एकचित तरी बहुत. एवढ्या साठी नका करू एवढ्यासाठी नका करू. देवा कारणे भाव तस्मात् त्यावे न लगे भारत. झाले एकचित तरी बहुत. एवढ्यासाठी नका करू.
देवाकारणे भाव तस्मात. देवाला काय लागतो? भाव लागतो. द्यावेने लगे फारशी वित्त. देवाला वित्त लागत नाही. देवाला वित्त लागत नाही. देवाला लौकिकातली पूजा सुद्धा लागत नाही. देवाला वाटतं की आपण देवाला काहीतरी देवांची पूजा करावी, देवाला काहीतरी समर्पण करावं, हे लौकिकातली पूजा आहे. लौकिकातल्या पूजेनं देव सुखी होऊ शकत नाही. देवाला बरं वाटत नाही. पूजा कोणती लागते? करावी ते पूजा मने करावी ते पूजा मने लौकिकाचे काम काय? लौकिकाचे काम काय? कळावे दयाचे बळे कळावे दयाचे बळे करावी ते पूजा मनेची